तो माझ्याकडे आला की शुद्ध झाला, लगेच मी त्याला काय शिवबंधन किंवा आणखीन कुठं नवबंधन बांधतो आणि तो निष्ठावान होतो, आणि उद्या परत तिकडे गेला की तो गद्दार होतो. आम्ही पुरोगामी आहोत, त्यामुळे आम्ही शेण खाल्लं तरी ती बासुंदी असते आणि भाजपने बासुंदी खाल्ली तरी ती शेण असते. हा जेव्हा बुद्धिवाद होतो त्याचा परिपाक आपण बघतोय. मला सांगा, उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदासाठी मतदाराचं मत जर पायदळीत उडवलं असेल तर त्यांचेच कट्टर शिवबंधन मानलेले जे शिवसैनिक आहेत त्यांनी जर आपल्या वॉर्डामध्ये पक्ष बदलला तर त्याला कुठल्या तोंडाने गद्दार म्हणायचं? कारण त्यांचा पक्ष प्रमुखच गद्दार होता. विरोधी पक्ष या निवडणुकीत कुठे आहे मला दाखवा. अरे साधी गोष्ट आहे, जागा वाटपामध्ये प्रकाश आंबेडकरांची बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्या 2 दिवस वाटाघाटी चालल्या, त्यांना 62 जागा दिल्या आणि शेवटच्या दिवशी ते म्हणतात 18 जागी आमच्याकडे उमेदवार नाही. ज्यांच्याकडे पडायसाठी उमेदवार नाहीयेत ते जिंकणारे उमेदवार आणणार कुठून? आणि जिंकणारे उमेदवार नसतील तर निवडणुकीत खडाजंगीची लढाई होणार कुठून? तुम्ही 20 वर्ष वेगळे होतात, आज कशाला एकत्र आलं? की नाही, आमच्या काकांची आमच्या वडिलांची इच्छा म्हणून एकत्र आलो. महाराष्ट्र हितासाठी आम्ही एकत्र आलो. मग 20 वर्ष महाराष्ट्र बुडवण्यासाठी वेगळे झाले होते का? आता 288 काय त्या नगरपालिका नगर परिषद निकाल लागले का पडले हे मागे? मी घरात बसणार, मी घराबाहेर पडणार नाही. मराठी माणसाने माझ्यासाठी सगळं करावं, मी मराठी माणसासाठी काही करू शकत नाही, देऊ शकत नाही, हे जो माणूस उघडपणे सांगतो त्याला मराठी माणूस का मतं देईल? काही प्रमाणात मुस्लिमांची सहानुभूती उद्धवने मिळवलेली आहे, त्याचा फायदा त्याला मिळेल. पण म्हणूनच काँग्रेस वेगळी झाली आहे. काँग्रेस ह्यांना जायचं होतं, काँग्रेस बरोबर घेत नव्हती, कारण काँग्रेसला कळत होतं की आपला मुस्लिम वोट बँकचा बेस हा उद्धवकडे सरकतोय. नमस्कार, मी निखिल. द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. राज्यभरात महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, पण ही निवडणूक फक्त नगरसेवक निवडून देण्याची निवडणूक नाहीये. तर येणाऱ्या काळामध्ये राज्याची राजकारणाची दिशा कशी असणार आहे, सत्तेची दिशा कुठल्या बाजूने असणार आहे, ही सगळं काही ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि यासोबतच मुंबई महापालिका असू देत किंवा पुणे, नागपूर, नाशिक यासारख्या महापालिका, या सगळ्यांमध्ये सत्तेची गणितं कशी असतील, आघाड्या युतीचं राजकारण कसं असेल आणि या सगळ्यांचा राज्याच्या राजकारणावर कसा परिणाम होणार आहे, हे सगळं ठरवणारी देखील ही निवडणूक असणार आहे. त्यामुळं या निवडणुकीला अतिशय महत्व आलेलं आहे आणि याच निवडणुकीबाबत आपल्याला आज चर्चा करायची आहे. आणि त्यासाठी माझ्या सोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि लेखक भाऊ तोरसेकर. भाऊ, आपलं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये. नमस्कार. मी जसा उल्लेख केला की युत्या आघाड्यांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही सत्तेचं गणित ठरवणारी निवडणूक असेल. आपल्याला काय वाटतं या निवडणुकीकडे बघून? आपण अनेक निवडणुका कव्हर केल्या असतील, नक्की काय फरक जाणवतो तेव्हाच्या निवडणुकांमध्ये आणि आताच्या या चालू निवडणुकांमध्ये? मला असं वाटतं की निवडणुका होत आहेत असं वाटतच नाही. याचं कारण, एखाद्या लिलाव घरामध्ये जे लिलाव चालतात आणि ते लिलाव चालतात जसं तसं एक काय चालू आहे. हा एकदा सगळं झालं की त्याच्यावर जनतेने एक शिक्का मारावा एवढीच अपेक्षा आहे. बाकी लिलाव चाललेला आहे आणि त्यामुळे मग पक्षांतर होतात त्याच्यावर आपण चर्चा करतो. पण पक्षांतर होतात एक प्रकारे प्रत्येक पक्षच पक्षांतर करतोय, त्याचं काय? तुम्ही गठबंधन करता म्हणजे काय? माझ्या हक्काचे एवढे मतदार आहेत, तुझ्या हक्काचे तेवढे मतदार आहेत, आपण एकत्र येऊ, आपलं भांडवल पलीकडच्या पेक्षा जास्त होईल, ही सौदेबाजी नाहीये का? तुम्ही मतदाराला सगळे पक्ष गृहीत धरतायत, सगळे पक्ष. तुम्ही गठबंधनाची राजनीती म्हणजे काय? माझ्या विचारांचे फॉलोअर मतदार मोठ्या प्रमाणात नाहीत, म्हणून माझ्या विचारांचे फॉलोअर नसलेले दुसऱ्या कुठच्या पक्षाचे मतदार माझ्यात मिसळायचे आणि मी माझ्या ठेवी जास्त आहेत असं दाखवायचं. हा सुद्धा फ्रॉड नाहीये का? एक तर तुम्ही विचाराधिष्ठित राजकारण करा, नाही तर सरळ सरळ सौदेबाजी करा. तर सरळ सरळ सौदेबाजी चालू आहे. हा, मग माझी सौदेबाजी सगळ्यात पवित्र आहे आणि त्याची सगळी सौदेबाजी अपवित्र आहे. मला हे कळत नाहीये काय चाललंय, ते कळत नाही. इन द सेन्स, कशाला पवित्र म्हणायचं हे सुद्धा कळत नाही. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे फुल फॉर्मात होते ते मुख्यमंत्री कोणी व्हायचं, मुख्यमंत्री कुठला पक्षाचा, याच्यावरून भांडत होते आणि निकाल लागला तेव्हा आता विरोधी पक्ष नेतेपदावरून भांडतायत.
या सगळ्यांना आपण फार मोठे पावित्र्याचे पुतळे आणि लोकशाहीचे रक्षक मानायचं का? साधा साधा सरळ प्रश्न आहे ना. त्यामुळे दोन्ही बाजूला तितकेच बदमाश लोक आहेत. हे सत्य स्वीकारलं तर बाकी सगळं समजायला अजिबात अवघड उरत नाही. हा, मग तो जरा कमी बदमाश आहे किंवा त्यांनी जरा कमी शेण खाल्लंय, यांनी पातेल्यावर खाल्लं आणि त्याने प्लेट भर खाल्लं, एवढाच फरक आहे ना. बाकी काय फरक आहे? म्हणजे तो माझ्याकडे आला की शुद्ध झाला, लगेच मी त्याला काय शिवबंधन किंवा आणखीन कुठं नवं बंधन बांधतो आणि तो निष्ठावान होतो, आणि उद्या परत तिकडे गेला की तो गद्दार होतो. किती फास्ट व्याख्या बदलतायत. तर अशा ह्याच्यातून दीर्घकालीन राजकारण तयार होत नाही. पण एक गोष्ट असते की कधी जे चर्निंग असतं, त्या चर्निंग मधून एक नवी परिस्थिती निर्माण होते, आणि ती परिस्थिती निर्माण होण्याची प्रक्रिया चालू आहे. ती 2019 मध्ये झाली की मतदाराची मतं घ्यायची, आणि मतं मिळाल्यानंतर मतांची गणना झाल्यानंतर 2 तासात त्या मतदाराच्या कंबरड्यात लाथ मारायची आणि त्याला नको असलेलं सरकार आणायचं. हा जो अफलातून प्रयोग शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सुरू केलाय, त्याची घुसळण आपण आता बघतोय. भाऊ, आपण ज्या घुसळणीचा उल्लेख केला, 2019 मध्ये महाविकास आघाडी तयार झाली आणि त्यानंतर पासून राज्याचं राजकारण ज्या दिशेनं चालू आहे, त्या सगळ्यांचं जे ट्रान्झिट म्हणतो आपण, की ट्रान्झिशन मध्ये फेज मध्ये आहोत आपण, तर हे अजूनही सुरू आहे. आणि याचा महानगरपालिकांच्या निवडणुकीनंतर सुद्धा काही अंत होईल का? 2029 ची विधानसभा लोकसभेपर्यंत देखील हे अशाच प्रकारे सुरू असणारे राजकारण, काय वाटतं? जोपर्यंत मतलबी राजकारणाचं कौतुक बुद्धिजीवी करायचं थांबणार नाही, तोपर्यंत चालू राहील. 2 तासामध्ये उद्धव ठाकरे यांनी मतदाराची मतं पायदळी तुडवली. तो एक महान प्रयोग आहे असं इथले संपादक, पत्रकार, विश्लेषक म्हणत होते. तेव्हा या सगळ्या पापकर्माला किंवा भ्रष्टाचाराला बुद्धीने सुरुवात झालेली आहे. जोपर्यंत ही बुद्धी ठिकाणावर येत नाही, मतदाराने स्पष्टपणे 2019 मध्ये एका युतीला कौल दिलेला होता. म्हणजे 2 आमदार फोडले की किती भयंकर झालो हो. पण शरद पवारांनी अख्खा तबेला विकत घेतला. घोडे बाजार नको, तबेले बाजार सुरू झालाय. बरोबर आहे ना. अख्खा एक पक्ष युतीतला ज्याला, आणि खुद्द शरद पवारांनी सुद्धा 2019चे काय ते निकाल लागले, सरकार बनेना किंवा 2.5 दिवसाचं सरकार पडलं, तेव्हा शरद पवारांना प्रश्न विचारल्यानंतर शरद पवारांनी पत्रकारांना सांगितलं होतं की आम्हाला मतदाराने विरोधी पक्षात बसायचा कौल दिलेला आहे. बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा तेच उत्तर दिलं होतं, आणि ते सरकारमध्ये जाऊन बसले. तिथून इथल्या व्याभिचाराला सुरुवात झाली, आणि त्या व्याभिचाराचं कौतुक आणि त्या व्याभिचाराला प्रचंड सहानुभूती आहे. ही जी वर्णनं आपण 5 वर्ष बघत होतो ना, त्याची ही सगळी अक्करमाशी अवलाद पैदा झालेली आहे. आपण ज्या राजकीय व्याभिचाराचा उल्लेख केला, सध्याच्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये ज्या प्रकारच्या युती आघाड्या झालेल्या आहेत, त्यात पण अशाच प्रकारचं राजनीती दिसून येते. पण ही फक्त आत्ता झाली आहे का? 2019ला झाली आहे का? त्यापूर्वी सुद्धा तुम्ही राजकारण बघत आलाय? आधी सुद्धा अशाच प्रकारच्या युती आघाड्या होत असायच्या? ती फोडाफोडी, पळवापळवी म्हणतात. अख्ख्या काँग्रेस पक्षामध्ये ओरिजिनली काँग्रेसवाले आज कोण आहेत मला सांगा. चिदंबरम हे युवक काँग्रेसमध्ये होते आणि तिथून पुढे काँग्रेसचे बडे नेता झाले, असे चिदंबरम आहेत. मनमोहन सिंग कोण आहेत? सगळे पक्ष महाराष्ट्रात आपण बघितलं की आपण आज आमदार फोडले बोलतो. यशवंतराव चव्हाणांनी शेका पक्ष फोडून काँग्रेस वाढवली. विजयसिंह मोहिते पाटलांचे वडील शंकरराव मोहिते पाटील हे मुळात शेका पक्षाचे होते. बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्णचे वडील, राधाकृष्णचे आजोबा हे शेतकरी कामगार पक्षाचे होते. त्यांना काँग्रेसमध्ये आणलं गेलं. बबनराव पाचपुते जनता पार्टीचे होते. छगन भुजबळ शिवसेनेतले होते. पण भाजपने केलं की पाप आहे, कारण भाजप पुरोगामी नाहीये. आम्ही पुरोगामी आहोत, त्यामुळे आम्ही शेण खाल्लं तरी ती बासुंदी असते, आणि भाजपने बासुंदी खाल्ली तरी ती शेण असते. हा जेव्हा बुद्धिवाद होतो त्याचा परिपाक आपण बघतोय. आणि जेव्हा बुद्धिवादच शेण खाताना दिसतो, तेव्हा मग कोणी काही करावं. बाप व्याभिचारी असेल आणि आई बदफैली असेल तर पुढची पिढी काय करणार हो?
आज जे आपण बघतोय ना ते तुम्ही केलं. तर मला सांगा, उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदासाठी मतदाराचं मत जर पायदळीत उडवलं असेल तर त्यांचेच कट्टर शिवबंधन मानलेले जे शिवसैनिक आहेत त्यांनी जर आपल्या वॉर्डामध्ये पक्ष बदलला तर त्याला कुठल्या तोंडाने गद्दार म्हणायचं? कारण त्यांचा पक्ष प्रमुखच गद्दार होता. मग मी उलट म्हणेन की हा मतदार, हा जो उमेदवार आहे आज पक्ष बदलणारा, त्याने गेले काही वर्ष आपल्या वॉर्डामध्ये काम केलेलं आहे आणि लोकांनी त्याला जी काही मतं लोक स्वीकारत असतील त्या लोकांनी त्याला पुढचा उमेदवार म्हणून बघितलंय. त्याला उमेदवारी नाकारणारे उद्धव ठाकरे कोण असतात, किंवा देवेंद्र फडणवीस कोण असतात, किंवा शरद पवार किंवा एकनाथ शिंदे कोण असतात? वॉर्डातला उमेदवार वॉर्डात ठरला पाहिजे, ही लोकशाही आहे. तिकीट देण्याची पद्धत आली कुठून? तो सगळ्यात पहिला व्यभिचार आहे. आणि तो कळसावर व्यभिचार घडला, तो ओघळत 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 खाली गर्भगृहामध्ये येताना आपण बघतोय. भाऊ, आपण लोकशाहीचा उल्लेख केला, त्या लोकशाहीच्या यावरून असं आठवत आहे की बिनविरोध जे सदस्य निवडून आलेत, जवळपास 66 ते 70 सदस्य नगरपालिका निवडणुकांमध्ये, महानगरपालिका, त्यावरून सुद्धा अनेक चर्चा सुरू आहेत की हे अशा प्रकारचं कधीही बघितलं गेलं नव्हतं. असं खरंच आहे की यापूर्वी कधीही महानगरपालिकांमध्ये सदस्य बिनविरोध असं निवडून आले नव्हते? बोलणाऱ्यांना डोळे आहेत का तपासा, त्यांना कान आहेत का तपासा. असं कधी बघितलं नव्हतं का? यांचे जन्म 2018 नंतर झालेत असं बोलणारे आहेत त्यांचे. 2018 मध्ये बंगालमध्ये अशा स्थानीय संस्थांच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये 34% लोक, 58,000 पैकी 20,000 लोक बिनविरोध निवडून आले. सुप्रीम कोर्टाला त्याची दखल घ्यावी लागली. त्याविषयी जर महाराष्ट्रातले सगळे पत्रकार अनभिज्ञ असतील तर ते एकतब्य अक्कल आहेत, किंवा त्यांचा जन्म 2018 नंतर झालेला असावा. कारण या विषयाची दीपक मिश्रा सरन्यायाधीश आणि चंद्रचूड यांच्या खंडपीठाने 2018च्या जुलैमध्ये दखल घेतली होती की एका बंगाल नावाच्या राज्यामध्ये 20,000 लोक बिनविरोध कसे निवडून आले. आणि याची गंधवार्ता ज्यांना नाही ते आता चर्चा करतायत आणि आपण त्यांना बुद्धिमान समजतो. जा सर्च करा, 2018 मधली गोष्ट आहे. बंगाल टीएमसी अनअपोज सुप्रीम कोर्ट असा सर्च मारा, तुम्हाला माहिती मिळेल. धक्का बसलाय सुप्रीम कोर्टाला. नाही, बंगालमध्ये जे घडले त्याबद्दल चर्चा झालेलीच आहे आणि त्याबद्दल ते अजूनही त्यांच्या गावीपर्यंत जाऊ शकलेले नाही, हे झालेलं आहे. बंगालमध्ये असं झालं, महाराष्ट्रात बंगालमध्ये चर्चा झालेली आहे, तर तुम्हाला ती माहिती का नव्हती? असं पहिल्यांदा घडला, हा शब्द तुमचा आहे, माझा नाहीये. तुम्हीच बोललात ना असं यापूर्वी झालं नाही. मी फक्त विचारलं की असं पूर्वी घडलेलं नाही असं म्हणता येईल. 20,000 अनअपोज निवडून येणं, 1/3, मोर दॅन 1/3. आणि महाराष्ट्रामध्ये आजच्या निवडणुकीमध्ये काय 100-125 आहेत, 1% सुद्धा नाही आहेत. पण 1% म्हणजे भयंकर आहे आणि 34% म्हणजे नगण्य आहे असं म्हणणार तुम्ही? इथे अडाण्यांची लोकशाही चालू आहे, अडाण्यांची लोकशाही चालू आहे. आणि त्याच्यात सुप्रीम कोर्टाने त्याची दखल घेतली होती. हे काय प्रकार? आणि हे नवीन नाहीये. आजचे जे शंभूराज देसाई नावाचे मंत्री आहेत, त्यांचे आजोबा सुद्धा 3दा पाटण मतदारसंघातून अनअपोज निवडून आले. हे नवीन नाहीये. काय असतं, 3-4 वर्षाचं पोर त्या KG क्लासमध्ये जातं आणि घरी आल्यानंतर आईबापांना शिकवायला लागतं ना, त्या पद्धतीत तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तेव्हा मला गंमत वाटते की पहिल्यांदा तुम्हाला कळले, पण आम्ही हे बघत आलो ना, 57 वर्ष पत्रकारितेत गेली माझी, हे सरासर होत आलं. हा, पण गंमत अशी आहे की आता एखाद्याला आरोपी बनवायचंय म्हटल्यानंतर त्याचा कल्लोळ करायचा, पण हे आधी होत आलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यानंतर आमदार होण्यासाठी जी निवडणूक झाली ती पण अनअपोज झाली, बरोबर आहे ना? काय 8 जागा का 6 जागा नव्हत्या, तेवढ्याच जागा भरायच्या, तर तेवढेच उमेदवार उभे केले, ती सुद्धा अनअपोज झाली नव्हती का? पण आपल्याला कल्लोळ कशावर माजवायचं? एखादा काय ते मूर्ती उचलतो आणि भटजी बाजूला ठेवतो, ती अपवित्र नसतं, पण मी हलवली की लगेच अरे धर्म बुडाला, धर्म बुडाला. पण भटजीने काय 4 मंत्र म्हटले आणि मूर्ती हलवली की काय पाप होत नाही, बरोबर आहे ना? म्हणजे नेते अनअपोज निवडून आले, गुन्हेगार कसा ठरतो? तो गुन्हेगार कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, त्यानुसार गुन्हेगार आहे. पण हेच
माझ्याच लोकांनी केलं तर मात्र ते पवित्र पुण्यकर्म असतं, ती प्राणप्रतिष्ठा वगैरे असते. म्हणजे नेते बिनविरोध निवडून आले तर ती लोकशाही समृद्ध असते आणि कार्यकर्ते एक्झॅक्टली. बिनविरोध निवडून आले की हे ते सगळं हे राजरोस चालू आहे. गंमत असं आहे की आपण ओरडतोय का, तर आपल्याला ते आवडलेलं नाही, आपल्याला आवडणाऱ्या पक्षाने केलं. आणि हे नवीन नाहीये. नावडतीचं मीठ अळणी असतं, आपला तो बाबा आहे, दुसऱ्याचा तो कार्टा असतो. बरोबर आहे ना? म्हणजे पत्रकार विकले जात नाहीत का, मतदार विकले गेले तर तक्रार असते. आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये कमर्शियल ब्रेक घेतो म्हणजे काय, त्या कार्यक्रमाच्या ओघाची गळचेपी असते ना. मला आता कमर्शियल ब्रेकसाठी थांबलं पाहिजे असं जेव्हा अँकर म्हणतो, तेव्हा तो काय म्हणतो, एक भांडवलदार माझा गळा दाबतोय. तेव्हा ह्या गोष्टी असतात ना, तारतम्याने बघाव्या लागतात. तेव्हा एक तर त्या गंभीर प्रश्नाला हात घालू नये, आणि घातलं तर प्रामाणिक राहावं एवढीच माझी अपेक्षा असते. भाऊ, आपण महापालिकांच्या निवडणुकांसंदर्भात बोलतोय. महापालिका निवडणुका म्हटलं की वॉर्डातले प्रश्न, पाणी, रस्ते, गटाराचा प्रश्न. पण आपण सध्या बघतोय की राज्यभरात जी निवडणुकांमध्ये चर्चा होतीये, या प्रश्नांसोबतच राज्यस्तरीय प्रश्न किंवा पोलरायझेशन, धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रश्न किंवा जाती व्यवस्थेचे प्रश्न, या सगळ्यांबद्दल देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होतीये. विशेषतः मुंबईमध्ये मराठी, अमराठी, हिंदू, मुस्लिम याबाबत खूप सारी चर्चा केली जाते. याबद्दल काय वाटतं आणि नक्की ह्या चर्चेची गरज वाटते का आत्ताच्या या निवडणुकीमध्ये? मी जे पहिले म्हणालात की नागरी सुविधांचा प्रश्न, हा सामान्य माणसाचा प्रश्न नाही, हा तुमचा प्रश्न आहे. हा पत्रकार आहे, या मुद्द्यावर का चर्चा होत नाही? पण त्या मुद्द्यावर चर्चा करायची असेल तर तुम्ही इथे हरून खान पण महापौर होणार का, हा जो साटमचं एक वाक्य होतं त्याच्यावर ढोल सगळे बडवत बसले. किती लोकांनी गटर, पाणी, मीटर याच्यावर किती पत्रकार बोलले. साटमला सोडून द्या, साटम बदमाश आहे, एका पक्षाचा मतलबी नेता आहे. पत्रकार किती, पत्रकारांनी हरून खान या विषयावर किती बोलले याकडे बघा, मग तुम्हाला कळेल की जातीचा, धर्माचा विषय पत्रकारांना आणायचा असतो, कारण पत्रकारांना गळू खाजवण्यामध्ये इंटरेस्ट असतो. ह्या सगळ्या पॉलिटिकल डिबेट आहेत ना, ह्या गळू खाजवण्यासारखा, खरूच खाजवण्यासारख्या झालेल्या आहेत. निष्पन्न काही होत नाही. आणि दुसरी गोष्ट, वोट चोरी किंवा बेरोजगारी कुठे आहे मला दाखवा. महाराष्ट्रामध्ये शेकड्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉब्लेम, काय ते प्रोजेक्ट चालू आहेत, त्यामध्ये काम करायला झारखंडची माणसं येणार. आमच्या खेड्यात चालू आहे, पण आमच्या खेड्यातली पोरं ते काम करायला जात नाहीत, कारण त्याला रोजगार म्हणत नाही. रोजगार याचा अर्थ मला सरकारी नोकरी पाहिजे जिथे काम नाही आणि पगार मिळेल, त्याला आजकाल रोजगार म्हणतात बुद्धिजीवी लोक. इन्फ्रास्ट्रक्चरवर हजारो लाखो लोक काम करतात, तो रोजगार नाहीये का? प्रश्न असा असतो की विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी एक रिसर्च पेपर तयार करायचा, त्याच्यावर आपण डिस्कशन करायचं, ते जनतेचे प्रश्न आहेत हे आपण गृहीत धरायचं, आणि जनता ते प्रश्नच मानत नाही. त्यामुळे तुमच्या चर्चांनुसार जनता मतदान करत नाही, आणि मग आपण म्हणतोय याच्यावर चर्चा का होत नाही, कारण आपण हरून खानवर चर्चा करतो. किंवा हा जो एक प्रकारचा भंपकपणा आपल्यामध्ये आलाय, आपण सगळे ढोंगी झालेलो. जेवढे बुद्धिजीवी आहेत ना, ते जेव्हा काय ते बुद्धिजीवी ढोंगी आणि भंपक झालेले आहेत, त्याचा परिपाक दिसतो. मग लोक म्हणतात आम्ही तरी कशाला सभ्य राहायचं, आमच्या पण सोसायटीत लाद्या बसवून द्या, आमच्या सोसायटीच्या काय ते बिल्डिंगला रंग काढून द्या, तुम्हाला आमच्या सोसायटीची मतं मिळतील. हे अगदी सभ्य संस्कृतीमध्ये येतं. आणि पाणी वगैरे कसं काय, ह्या बेकायदा ज्या वस्त्या झालेल्या आहेत, त्या वस्त्या आपल्या हक्काचे लाचार मतदार प्रत्येक वॉर्डातल्या स्थानिक नेत्यांनी बनवलेले, ते प्रॉब्लेम सोडवले तर पुढच्याला त्याला मतं मिळणार नाहीत हो. पवार साहेब कायम मराठ्यांचे नेते राहिले, कारण मराठ्यांना लाचार करून ठेवलं, अगतिक करून ठेवलेलं. ज्या वेळेला मराठे स्वतंत्र होतील, स्वयंभू होतील, तेव्हा मराठ्यांचं राज्य नाही करता येणार, मराठा जातीवर राज्य. तर ही परस्पर एकमेकांची एक गरज असते, आणि त्यानुसार चालतं. आपण आपला मध्ये मध्ये टाइमपास कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून करतो, सचिन चुकला, गावस्करनेमध्ये बॅट घालायला नको होती, असो. तो मुद्दा इतकाच आहे की हे सगळं जेव्हा आपण बोलतो ना, तेव्हा पत्रकारितेमध्ये किती आमूलाग्र बदल झाले, बुद्धिजीवींमध्ये किती आमूलाग्र बदल झाले, हे आपण बघतो का? नाही बघत. आणि त्यामुळे मग आपल्याला सुद्धा लोकांना शहाणपण शिकवायचा किती अधिकार आहे याकडे बघावं लागतं.
आज उघडपणे लोक बोलतात. म्हणजे मला आठवतं त्या आजतकच्या एका कॉन्क्लेव्ह मध्ये तो अखिलेश यादव त्या अंजना ओम कश्यपला तोंडावर म्हणाला की आपका चॅनल भी तो पॉलिटिकल फंडिंग पर चलता है. काय राहिलं सांगा मला, काय राहिलं? बोलविता धनी कोण आहे हे उघडपणे तो अँकरला सुनावतो. म्हणजे यजमानक असतो आणि कोण तो पुरोहित आलेला असतो, त्यांच्यातल्या संवादासारखं हे सगळं होऊन जातं. आणि शेवटी कधी ना कधी लोक शहाणी होतात. आज 70-80 वर्ष देश स्वतंत्र होऊन झाले, लोक शहाणे झालेत, लोक जातीपातीच्या पलीकडे गेलेत. पण त्यांचं विश्लेषण करणारे म्हणून बिहार सारख्या निवडणुकीविषयी सगळेच्या सगळे ओपिनियन पोल तोंडघशी का पडले, का पडले सांगा मला? कारण तुम्हाला बिहारमध्ये काय चाललंय पत्ताच नव्हता. तसं आज महाराष्ट्रामध्ये काय चाललंय कोणाला पत्ता आहे? चर्चा आपण जोरदार करतो. माझ्याबरोबर तुम्ही 10 आणखीन पॉडकास्ट करणार आहात, पण आपल्याला माहिती नाहीये काय चाललंय बाहेर. प्रत्यक्षात निवडणूक होतच नाहीये. विरोधी पक्ष या निवडणुकीत कुठे आहे मला दाखवा. अरे साधी गोष्ट आहे, जागा वाटपामध्ये प्रकाश आंबेडकरांची बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्या 2 दिवस वाटाघाटी चालल्या. त्यांना 62 जागा दिल्या आणि शेवटच्या दिवशी ते म्हणतात 18 जागी आमच्याकडे उमेदवार नाहीत. आणि त्याच्या आधी त्यांचाच प्रवक्ता सांगतो आम्ही 112 जागी लढवायची तयारी केलेली आहे. 112 जागी लढवायची तयारी केलेल्यांकडे 62 जागा मिळाल्यानंतर 18 जागी उमेदवार नव्हते आणि आपण प्रकाश आंबेडकर काय करणार बोलत होतो की नाही? त्या लोकांनी आपल्याला थोबाडलेलं आहे. आपण गाल तरी चोळू कमीत कमी. ही जी निवडणूक आहे, अरे ज्यांच्या साधा मी तुम्हाला आज सांगतो, ज्यांच्याकडे पडायसाठी उमेदवार नाहीयेत ते जिंकणारे उमेदवार आणणार कुठून? आणि जिंकणारे उमेदवार नसतील तर निवडणुकीत खडाजंगीची लढाई होणार कुठून? इतकं साधं आहे समोर, पण हे आपल्याला बघायचं नाहीये कारण ते आपल्याला आवडत नाहीये. बरोबर आहे. पण मग ही ठाकरे बंधू एकत्र आले किंवा काँग्रेस वंचित एकत्र आले तरी सुद्धा खडाजंगीची लढाई मुंबईमध्ये सुद्धा बघायला मिळणार नाही असं आपल्याला वाटतं? पहिला प्रश्न असा आहे की ते एकत्र आलेच कशाला? कधी हा प्रश्न त्याने विचारला? किंवा तुम्ही 20 वर्ष वेगळे होतात, आज कशाला एकत्र आला? की नाही आमच्या काकांची आमच्या वडिलांची इच्छा म्हणून एकत्र. महाराष्ट्र हितासाठी आम्ही एकत्र आलो. मग 20 वर्ष महाराष्ट्र बुडवण्यासाठी वेगळे झाले होते का? त्याचं उत्तर मागा ना. पण एकही पत्रकार विचारणार नाही का? कारण या सगळ्यांना ठाकरे बंधू एकत्र आले हा आपणच फुगवलेला फुगा आहे, तो फुटायची पत्रकारांना सुद्धा भीती वाटते. तुम्ही वेगळे का झाला त्याचं प्रश्न विचारणार नाही, ते उत्तर देणार नाहीत. मग महाराष्ट्र हित बुडवायचं होतं म्हणून 2005 पासून वेगळे होते का हा प्रश्न येतो. हा एक गोष्ट आहे की 2 ठाकरे एकत्र यावेत आणि त्यातून भाजपचा पराभव व्हावा असं किंवा एकनाथ शिंदेचं नाक कापलं जावं असं मोठ्या प्रमाणावर पत्रकारांच्या मनात होतं. आणि त्यामुळे ते एकत्र आले, बघा ओ काय चमत्कार झाला वगैरे 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 वर्णन मी पण ऐकतोय. पण त्यांनी काही परिणाम होणार नाही कारण पत्रकारांच्या मनातली सहानुभूती निवडणूक आयोग मोजत नाही आणि त्यावर निकाल देत नाही. मी एक गोष्ट आणखीन सांगतो की मी 2 वर्षापूर्वी एक व्हिडिओ केला होता आदित्य ठाकरेसाठी. बाबा रे, तुला राजकारणात आणि निवडणुकीत यश यायचं असेल तर सगळ्यात पहिलं काम कर की आपल्या आजोबाचा अभ्यास कर, बाळासाहेब ठाकरेंचा. आणि जितके पत्रकार मीडिया तुझ्या विरुद्ध जातील असं काहीतरी कर तर तू जिंकशील. बाळासाहेबांच्या हयातीमध्ये सगळा मीडिया त्यांच्या विरुद्ध होता आणि बाळासाहेब सरसर जिंकत गेले. आज या देशातलं सगळ्यात मोठं सत्य काय? सगळ्याचा सगळा मीडिया मोदी विरुद्ध आहे आणि मोदी सतत जिंकतो. त्यामुळे 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मीडियाला जेव्हा वाटतंय की ते यशस्वी होतील, हीच त्यांच्या पराभवाची सगळ्यात मोठी प्रचिती आहे. सर, तुम्ही एकनाथ शिंदेचा उल्लेख केला. सातत्याने बघत येतोय आपण 2024च्या विधानसभा असू देत किंवा नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका असू देत, त्यांना जेवढं गृहीत धरलं गेलं त्यापेक्षा चांगली कामगिरी त्यांनी या सगळ्या निवडणुकांमध्ये केल्याचं पाहायला मिळतं. मुंबई महापालिकेत सुद्धा असंच काही घडण्याची चिन्ह दिसत आहेत, कारण 90 जागा ते घेऊन लढतायत मुंबईमध्ये. समोर आहे, आपल्याला बघायचं नसतं. प्रॉब्लेम तुम्हा लोकांचा हा आहे
तुम्हाला समोर आहे ते बघायची इच्छाच नाही. आपल्या डोक्यात आहे ते समोर दिसतंय. साधी गोष्ट आहे की गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 14 महिन्यापूर्वी मुंबईत जे मतदान झाले त्यामध्ये भाजपला मुंबईत 29% मत आहेत. एकनाथ शिंदेना 17% मत आहेत. बरोबर. दोघांची मिळून 46% मत आहेत. राज ठाकरेची 60% मत आहेत आणि उद्धव ठाकरेंची 23% मत आहेत. इकडची बेरीज 30% आहे, तिकडची बेरीज 46%, मधला 16% गॅप कसा भरणार मला सांगा. हे समोर आहे. मी सांगायला नको की नाही नाही 46 तोकडे असतात आणि 30 फारच उंच असतं, तो ताडमाडासारखे. साधं दिसतंय ना समोर, दिसतंय. पण नाही, दोन ठाकरे बंधू एकत्र आले. 4+4 8 आणि 1+1 2 ह्याचा तारतम्याने मला उत्तर द्या. तर तुम्ही म्हणाल 2 पेक्षा 8 जास्त आहे. पण 1+1 आणि 4+4, तर 4+4 संत्र असतील आणि 1+1 फणस असेल तर कोण मोठं होतं. पण इथेच बीजगणित असतं. 1+1 म्हणजे काय ते सांगायचं नाही आणि 4+4 काय ते सांगायचं नाही आणि सांगायचं बघा काय होणार सांगा. तर सोपं असतं. जे डोळ्याला आहे, डोळे उघडा बघा, तुम्हाला दिसेल की हा 46% म्हणजे 16%चा गॅप आहे. तो जर ठाकरे बंधू भरणार नसतील किंवा भरण्याची कुठची शक्यता दिसत नसेल तर निवडणूक उघड आहे ना, उघड आहे. उद्धव ठाकरे गेल्या वेळेला 84 जागा निवडून आणू शकले, त्यावेळेला त्यांच्याबरोबर अखंड शिवसेना होती. अखंड शिवसेना होती. आज उद्धव ठाकरेंकडून एक मोठा गड बाहेर पडलाय ज्याला एकनाथ शिंदे म्हणतात. त्यांना 6 आमदार मिळाले, उद्धवना 10 आमदार मिळाले. 40% 35% तर मतं जातील. नवीन कुठून येणार. राज ठाकरेची आली 7% तरी 30% होतात. तेव्हा उघड आहे. हे बघायचं असेल तर दिसेल. लक्षात ठेवा, बघायचं असेल दिसत. डोळे झाकून बसलात तर सूर्य उगून उपयोग नसतो, अंधार कायम असतो. तेव्हा निकाल काय लागतील हे तर, कारण समोर लढत होत नाहीये. मी भाजपचा समर्थक आहे, मी लपवत नाही. पण असा विजय भाजपचा मला आवडत नाही. मला लढून मिळवलेला विजय आवडतो. समोर कोणी लढायला नाही आणि भाजप जिंकलायला काय अर्थ हो. त्यात मजा नाहीये. बांगलादेश किंवा अफगाणिस्तान समोर विराट कोहलीने 300 मारली, मला नाही आवडणार ती, नाही आवडणार. जसं तो व्हिव्हियन रिचर्ड म्हणाला होता की गावस्कर हा माझ्यापेक्षा मोठा आहे का, तर त्या काळातल्या सगळ्या फास्टेस्ट बॉलर समोर तो खेळलाय. मी निदान वेस्ट इंडिजच्या बॉलर समोर खेळलेलो नाही. हे सत्य असतं आणि तेवढं प्रामाणिक असलं पाहिजे तर मग आपल्याला काय विश्लेषण करता येतं. माझी भूमिका, मी बीजेपीचा समर्थक आहे, लपवत अजिबात नाही. पण तरीही बीजेपीला आयतं मिळालेलं मला आवडणार नाही. आयतं मिळालेलं आवडणार नाही. आता आपण एक राजकीय बेरीज सांगितली ज्याच्यामध्ये ठाकरे आणि मनसेचे मिळून शिवसेना आणि मनसेचे मिळून 30% होतात. पण लोकसभेचं जर गणित बघितलं होतं आपण की ठाकरे आणि काँग्रेस एकत्र आली तर त्यांना मुस्लिम आणि दलित अशी एक वेगळी वोट बँक मिळते आणि त्यांचं गणित मोठं होतं. मग ठाकरेंनी काँग्रेस सोबत न जाण्याचा जो निर्णय आहे तो चुकलाय असं म्हणता येतं या निर्णयावरून ठाकरेंसोबत युती केली ती. नाही, मला तसं वाटत नाही. कारण लोकसभेचा निर्णय हा एका वेगळ्या परिस्थितीत झाला होता. माझा खिशातलं पाकिट पडलं आणि तुम्हाला मिळालं, तर त्यातले 5,000 रुपये तुम्हाला मिळाले ही तुमची कमाई नाहीये, ती लागलेली लॉटरी आहे. कळलं. भाजपच्या पाठीशी RSS वाले तितक्या ताकदीने त्यावेळेला उभे नव्हते. त्याचा फायदा ह्यांना मिळाला आणि देवेंद्र फडणवीस त्या लोकसभेपासून विधानसभेपर्यंत सतत सांगत होते की आपण नॅरेटिव्ह मध्ये हरलोय, आपण 4-5% मतदान वाढवलं. किती फरक होता, 2% आपला, सॉरी 0.3%, 0.3% आणि 2 लाख ऍग्रेगेट वोट्स. आपण 4% 3% मतदान वाढवलं तर उलट फेर होऊन जाईल. हे देवेंद्र आधीपासून सांगत होतं, तुम्हाला ऐकायचं नव्हतं. मी तुमच्या द पॉलिटिक्स मध्ये ते होते तेव्हा माझा व्हिडिओ तुम्हाला सापडेल. मी हे सगळं समजवलेलं आहे. पण तुम्हाला ते आवडत नव्हतं. तुम्हाला काँग्रेस जिंकायचा असेल, इच्छा असेल तर तुम्हाला ते ऐकून पण आवडत नाही. हे सायकोलॉजी मी सांगतो. मी काय गुन्हेगार ठरवत नाही तुम्हाला. आपल्याला आवडतं ते ऐकायला आवडतं, आपल्याला हवं ते ऐकायला. तर तसं आहे ना, ते लोकसभा हा अपवाद होता.
लोकसभा अपवाद होता. आणि आता तो राशिद अल्वी काँग्रेस है तो सांगतो ना, देखो ना आरएसएस ने हात पीछे लिया तो पार्लमेंट चुनाव में क्या हो गया. म्हणजे राहुलमुळे नाही जिंकलो, आरएसएसने आळस केला म्हणून जिंकलो, हे राशिद अल्वी सुद्धा सांगतो. तेव्हा प्रश्न असा आहे की विधानसभेला तीच काँग्रेस बरोबर होती ना उद्धवच्या, काय फरक पडला, का मागे पडले. तेव्हा हे आपण मनोरंजन करण्यासाठी ठीक असतं. पण तुम्ही आता 288 काय त्या नगरपालिका नगर परिषद निकाल लागले, का पडले हे मागे. मी घरात बसणार, मी घराबाहेर पडणार नाही. मराठी माणसाने माझ्यासाठी सगळं करावं, मी मराठी माणसासाठी काही करू शकत नाही, देऊ शकत नाही, हे जो माणूस उघडपणे सांगतो त्याला मराठी माणूस का मतं देईल ह्याचा तुम्ही विचार करा. सर आपण त्यामुळे मराठी माणसाचं काँग्रेस बरोबर घेणं न घेणं याचा काही फरक पडत नाही. हा एक गोष्ट आहे की भाजपला सतत शिव्या देऊन काही प्रमाणात मुस्लिमांची सहानुभूती उद्धवने मिळवलेली आहे, त्याचा फायदा त्याला मिळेल. पण म्हणूनच काँग्रेस वेगळी झाली आहे. काँग्रेस ह्यांना जायचं होतं, काँग्रेस बरोबर घेत नव्हती, कारण काँग्रेसला कळत होतं की आपला मुस्लिम वोट बँकचा बेस हा उद्धवकडे सरकतोय. तेव्हा ती चूक आहे असं मी म्हणणार नाही. पण त्यांनी हे सगळं करताना आपली जी मुदलाची ठेव होती हिंदुत्वाची ती गमावलेली, मोठ्या प्रमाणात गमावली, आणि त्याचा फटका बसणार. आणि त्याच्यामध्ये मामू 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 जे झालं त्यांनी तर त्याच्यावर शिक्कामोर्तब केले, फार मोठा फटका बसेल. मुलाखतीच्या शेवटाकडे येताना पुन्हा मुंबईबद्दल स्पेसिफिक प्रश्न की ठाकरे बंधू एकत्र आले, मराठी अमराठी वाद किंवा मराठी मुंबईचा महापौर मराठीच होणार का, या अशा भावनात्मक प्रश्नांना तिथं बरीच चर्चा केली जाते आणि त्या विरोधात भाजप विकासाचे मुद्दे बनतोय किंवा हिंदू मुस्लिम याबद्दलचा वाद, ह्या सगळ्यांबद्दल चर्चा करतोय. नक्की या कुठल्या गोष्टींचा परिणाम होईल, भावनात्मक मुद्द्यांचा परिणाम होईल का विकासाच्या मुद्द्यांचा परिणाम होईल, काय जाणवतं? होत नाही. मी तुम्हाला सांगतो, ही सगळी लढाई ही शेवटच्या 15% मतांसाठी असते. साधारण 80 ते 85% मतदार हा ठरवून बसलेला असतो आपण कुठल्या पक्षाच्या. ही सगळी लढाई तो पारड्यामध्ये शेवटचा बटाटा पडतो आणि पारडं खाली जातं ना, तसं हे 15, 12, 17, 18% मतांसाठी संघर्ष असतो. त्यामुळे आज घडीला आपण विधानसभा बघितली, गेल्या वेळच्या नगरपालिका महापालिकांचे निकाल बघितले, तर जी शिवसेनेची ताकद होती ती शिवसेनेने गमावलेली आहे. आणि गेल्या 17च्या निवडणुका बघाल तुम्ही, तर आतापर्यंत भाजप शिवसेनेबरोबर राहतं, म्हणून जो शिवसेना मराठी माणसाचा विरोधक असलेला अमराठी मतदार होता, जो काँग्रेसकडे असायचा, तो भाजपकडे शिफ्ट झालाय, म्हणून त्यांच्या 82 आल्या. आज सुद्धा भाजप स्वतंत्र लढतोय तेव्हा सगळा अमराठी मतदार त्यांच्या बरोबर आहे, आणि त्यांची भूमिका मान्य असलेली एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांच्या बरोबर आहे. त्यामुळे तो मतदार इंटॅक्ट आहे. आणि उद्धव ठाकरे नवी वोट बँक निर्माण करू शकले नाहीत, असलेली वोट बँक त्यांनी बुडवलेली आहे, त्याची किंमत मिळणार, त्यांना भरावी लागेल. पीएमसी बँक, पीएमसी बँकेचं काय झालं, चौपट बँकेत ठेवी ठेवा, 2 वर्षामध्ये पैसे तिप्पट होतात, होती ती ठेव गेली ना. आणि हे मी आत्ता बोलतोय असं समजू नका. माझ्या जागता पहारा ब्लॉगवर 19 मध्ये 2019ला मी ही युती महायुती होते, महाविकास आघाडी होते, त्यावेळेला लिहिलेला लेख आहे की काँग्रेसची जी भाजप उद्धवला ऑफर आहे ती पीएमसी बँकेत ठेव ठेवण्याची आहे. आणि आज आपण बघतोय. शेवटचा प्रश्न, आपण मुंबई महापालिकेच्या संदर्भाने विशेषतः खूप जास्त चर्चा केली आहे, पण राज्यातील सगळ्याच महानगरपालिकांची एकंदरीत स्थिती बघितली तर काय वाटतं, कुठल्या पक्षाला सर्वाधिक एज दिसतोय आणि या महापालिका निवडणुकांनंतर खरंच राजकीय समीकरण काही नव्याने बांधले जाऊ शकतात का? समीकरणं वगैरे काही नाही आहेत, ती चालू आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्ट्रॅटेजी इतकी साधी सरळ आहे की जे महायुतीत बसलेले 3 पक्ष आहेत यांनीच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा सगळा स्पेस व्यापायचा. काँग्रेस, शरद पवार गट किंवा उद्धव ठाकरे यांना जागाच ठेवायची नाही, ही रणनीती आहे. आणि त्याप्रमाणे ते चालले. नितेश राणे आणि निलेश राणे अगदी कॉलर धरण्यापर्यंत लढले, आणि आता कणकवलीची नगरपालिका कोणाकडे, तर राणे फॅमिलीकडे. आपण बागडले पिसव करून. ते असंच भांडले पुण्यामध्ये सुद्धा परत सुरू आहे. एकत्र आले ना. हो. म्हणजे आपल्याला इतकं राजरोस पत्रकारांना उल्लू बनवलं जाऊ शकतं याचं मला कौतुक वाटतं. आणि आपण बनतो, मोठ्या हौसेने उल्लू बनतो की अरे दाखवायला पण खोटं खोटं, मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, आणि आपण त्याच्या चर्चा रंगवायच्या असतात.
त्यामुळे फार मोठी काही समीकरणं बदलणार नाही त्यांची स्ट्रॅटेजी. आणि देवेंद्रने लपवलेली पण नाही. 3 महिन्यापासून देवेंद्र एक सांगतोय की मी सगळ्यांना सांगितलंय की जमणार नाही तिथे एकमेकाविरुद्ध लढू, पण निकाल लागल्यानंतर एकत्र बसायचं. याचा अर्थ काय होतो? ह्याला उद्धव पॅटर्न म्हणतात. जो 19 नंतर सुरू झाला तो कंटिन्यू आहे. जिंकल्यानंतर बहुमत दाखवायचं, बहुमत जिंकून आणायचं नाही. दिस इज उद्धव पवार पॅटर्न. तो पॅटर्न आता हळूहळू महाराष्ट्रात एस्टॅब्लिश होतोय. भाऊ, आपले खूप खूप आभार. महापालिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपले सविस्तर एकत्रित चर्चा करता आली. आपणही खूप उत्तम पद्धतीने त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. पुन्हा महापालिकेच्या संदर्भाने आणि राज्यातील विविध प्रश्नांच्या संदर्भाने चर्चा करायला आवडेल, पण आज इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.